तर आता वाजलेत बघा 7:16. तर आता निघालो बाबऱ्याला आणायला मी. दिवसभर जरा इकडे तिकडे धावपळ काम शक्यता करून असली काम आम्ही रातचीच करतो. रात्रीचं निवांत असतो त्यामुळं बघा आता कधी पोचतोय तिथं. बाबऱ्यासाठी यायला लागले आपल्याकडे पुन्हा एकदा. बाबरे आता उद्यापासून व्हिडिओ आवाज येणार तुम्हाला आपल्या फॅमिलीला वन समोर. बाबरे ए बाबरे. आणि बाबऱ्या पुन्हा एकदा माझ्या अंगावर येणार मारायला. एकटा जायचा अख्ख्या आपल्या दावणी सासर दावणीला मारला तर बाबऱ्या मला मारतो लय मारतो मला. यापासून जरा सांभाळूनच राहायला लागतं मला. चला गेल्यानंतर शेअर करतो बाबऱ्या आता तुमच्यावर. अरे चल घरी. तर बाबऱ्या ज्या ठिकाणी आपण आलोय बघा इथं बाबरे. आत्ता पोचलो आम्ही बरोबर किती वाजले 9:30 वाजले. कारण की गाडीचा जरा प्रॉब्लेम झालेला. मग तिथं आमचा अर्धा पाऊण तास गेला. गाडी चालू येत नव्हती. आणि ही गाई याला झाली बघा गाई सलगरी अमित भाऊची गाई. आणि बाबऱ्या कुठे आपला. चल ये बघ्या. अप्पा एक बाबरे बघ्या. काय दिसत ना अंधार आहे. टॉर्च लावे. ओके हो कोणाला हे ओपन करत की बाहेर फोन करत की ती नव ती बाबऱ्याची गॅस आहे ती छापून ते इधर बैठा आहे बाबरे. इधर मला ओळखते का नाही बघू ते. मास्क काढतो नाही डोसक्याला ताप नाही. बाबरे मला मारले की नाही मारणार. ओळखलं मला. हे बाबरे इकडे बघ ना. मारलं होतं आता पुढे जाऊ नका बाकीच ना. रायबा बोलवला रायबा. चल जाऊया जाऊया कसं बघतो भैया. डोळ बघ हो काय रे काय शिंबी एकच राखली भैया. आता मारणार बरं का आपल्याला. मला नाही मार. तुला नाहीच की रे. मला मारणार की. होय मार. इसनेल आहे. अहो यो आप्पा इसनेल पण ऐकत नाही. शिंबी एकच राहिले वाटत. चला वाहे तू पाला वाई काढी चढतोय आप्पा. काढलाय काय पुढे येत असं इकडे पाऊस दिवस येत असं. काढलाय रे. कुठे आमिर भाऊ कुठे मला मारत असेल. जा बरं पुढं. मला मारलं नाही आता तुला नाही भैयाला नाही. कारण का माहिती आहे आता पण एवढा एकट्यानं सोडला. एकट्यानं किती जण न्याला. मी बोललेलो मगाशीच वेळेत बोललो मी. आता उद्यापासून आपल्या फॅमिलीला दिसेल बाबऱ्या माझ्या अंगावर कसा येतोय. बाबरे ಇಲ್ಲ ಯಾಂಡ್ರ ಮರ ಹೊರ್ರಿ ಬಾಬ್ರೆ ಒಳಗಲ बाबरे ले बाबरे नखे वाढले तर काही वाढले तर केलेलं नव्ह का काय. दीपक शेठ म्हणते बाबरू. दीपक काय म्हणतो बाबरू. अरे तसं सिरियस घेता मारत नाही म्हणून नाही बायाला नाही मारत ते. दीपकचे पायात आदू केलाय फक्त मीच तेवढा. हा लागलो आप्पा आणायला. अप्पाला टाकला का. अहो हे काय पलीकडे पाळला आहे.
जाऊन नाही गेले. आप्पा मग ते पाहिला पाहिजे. नाही पता नाही राहू दे आप्पा एकच आहे. मॅट आहे नव्ह का? मॅट आहे मग काय विषय नाही. हा हे भैया बदल ए बाप रे चल बाबा चल राय बा वाट बघतो तुझी दुश्मन. चाला व्हायला पहिलेच नाही आपल्याला. तिनं वय मला रायबाला मी सकाळी म्हटलं चाला व्हायला कोण असं तिनं वय ए मॅक लागेल ना दुश्मन वाट बघतोय. दुश्मन जायची रायबा मैत्र मैत्र पण आहे आणि दुश्मन पण आहेत. मोठं झालं ए मोठं झालं उंची झाले. लांबडं पण झालं. ते काय झालंय दररोज आपण बघत होतो त्यामुळे काय वाटत आता नाही. येऊ तिथं नेलाच नाही बारका बारका आपल्याला दिसणार. शिंबी पण मी तर बसवणार बाह्या नाही बसवली तर. कारण ह्यो एकमेव टार्गेट सुशांत नावाचा कोण आहे. बघ आता बघ हाय असं जवळ जातो. डोळे बघ हो आला आला हाय का आला का बाया. मी काय केलं ह्याला. या मालक तर आपल्या फॅमिली बरोबर हे शेअर करायचं आहे. सगळ्यात जास्त जीव ह्याचा बसलेला बघा. छोटं मालक ही मोठं मालक कुठं आहेत. झोपली ती छोटं मालक ही. ह्यो म्हणत होता बाबऱ्या नेऊ नका बाबऱ्या सांभाळतो. कारण की ह्यानं सगळी निगा ठेवली बघा बाबऱ्याची. फक्त बाबऱ्या तुमचा तर काहीतरी विषय झाला ना. शेड हो काय हो शेड पडले हो हेच काय ही शेड पडली. ती म्हणले एक महिनाभर बाबऱ्या ठेवा तुम्ही आणि परत महिन्यानं आणून द्या. मग म्हणलं चालतंय. अरे बाबा काय राग वगैरे काय नाही ना बघा. नेतो बाबऱ्याला. शेत काय ती ही छाप छाप आहे हे घे बरं झालं. काय ना बघ तिथं शेण्यापेक्षा हिथं बाबऱ्याची तयारी झाली का झाली काय विषयच नाही. लय बैल तयार झाला. उंची पण झालाय आणि अशी लांबी पण वाढली त्याची. व्यायामचा हो पाडली की ती बैली. बाबरे ए दाद्या गमल का. हा तुझ्या चेहऱ्यावर कळते आम्हाला लगेच. असं देतो तुला महिन्याभरात आणू ना. ती शेड तुझंच आहे नव्ह का ती. चल बापरे आप्पा वाडा की राधे एकटाच आहे. मोकळा सोड ठेवा त्याला. राहू दे त्याला काय होते. असू दे मारते तुला पण मारते नाही हो का. त्याला आप्पा याला मला दोघा मारते. खाली बांध खाली डिरका लागला का नाही. फुस करते भाज्या अजून नागागत आवाज काढतो. फळ्या वर बांधा बाबरे शेठ अडकवा बाबा बसणार आहे मी. कशाला ती लई होते फळी टाकतो की काय म्हणतो माहिती आहे का. काय लागेल त्याची आता वाट फळी बसता येत ना. असं बसतो तिनं ती काय येईल का सलगरी तुमची. किती दिवस लागतील अजून. शीच नव का ते बघितली की आम्ही. कुठं आहे
सलगरात न मग ही गाय काय आईच्या गावात कुठून आणली हो आणि तिची पाडी आहे खाया तिनं ही गाय कुठून आणली नवीन आणली तिची पाडी बघायला बसली तिकडे खाली अरे गेट नाही आहे आणि ती कुठं आहे याला झालेली ठीक आहे ह्या नवीन गाई पाडी बघायला आता काय दिसना लागा ओके ओके प्यायला लागल्या ती गाय कुठली आणलेलीस तू आता ही गाय काय आणि ती सलगरची कुठली ही नव्ह का हिला किती दिवस आहे अजून ही कुठून आणली तुम्ही ही सलगरात आणल्या वर सलगरात आणल्या ती गाई कशी अरे हे सलगरी नव्ह का मग हिला का अजून कशी काय येलेलं नाही आम्ही तर भाऊचं लय लक्ष इकडं इकडे या गाईवर हा आधी डोस टाकलाय पिल्लू कोणाला मिळत नसतंय हेच हिच म्हणलं नाही ते आम्ही भाऊ खोंड झाले दिली तुला शक्य आहे का पहिलं नव आत्ता आता जर येईली आणि कोण झालं 50,000 रुपये द्यायला लागतील त्याला लय दिली ए जाऊ का बापरे कोण निघालोय भेटू पुन्हा एकदा वंश समोर आणि ते लाडूचा काय विषय कुणाला कुणाला मिळणार हा हेच ऐकायचं होतं चला जाऊ का रे नाराज नाही नव का पप्पापेक्षा पप्पानं मला सांगितलेलं माझ्या पोराचा लय जीव वाचलाय बाबरे द्यायचा नाही यावं नाही फक्त आता तुमचं ते शेड झालं की आणून सोडू आपण हा बापरे ये माझ्या अंगावर आता उद्या बसून बाहेरची लाईट लावली पाहिजे दीपक आणि गेट तिकडं उघडलं पाहिजे तर ए बाबऱ्या रात्रीची वाजली ती 1 बरोबर आम्ही 1 वाजता पोचलेलो आहे शनीनगरीत आणि आपले बाबरे शेट आलेले आहेत आणि रायबानं बघितलं का रे बाबऱ्याला वळगले बाबऱ्यानं वळगले बिचारा चटते का आता टॉर्च लावलाय म्हणून तुला वाटते रे मोबाईल बापरे आता या टॉर्च बंद केला आता बघ किती अंधार पडला असं एवढा याला पाणी ठेवून खाद्य हे आपलं खाद्य नव्ह ते टाकताय वाळेली सकाळ उद्या सकाळपासून आपलं खाद्य वगैरे चालू करू बापरे उद्या रायबा शेट लोका हे झालं चालू बघ अप्पा असं का करतोय हो आता तुम्ही जावा पुढं 9 मेला काय जी खोड काढलेलं नाही काय नाही हो का तुम्ही जावा की अहो नको काय भेटावी ते फक्त तू जा बरं हा जा ते बघा हो का आता हाही बघायचं का हे जाते दीपक आपल्या फॅमिलीला दाख म्हणजे प्रेम म्हणायचं ज्याचा राग येतो का नाही त्याला म्हणायचं प्रेम बाबऱ्याला माझ्या बाबतीत राग येतो बाबरे बाळा धावून दिला आलाय साथ देतो होय त्याला दादा मी सावध असतो काय विषय बघा येऊ बघा भाद्रा अय भाव आहे तुझा येऊ भाद्रा त्याला सांभाळून घे बघा येऊ आणि रायबाला अजून माहित नाही बहुतेक बाबरे आलाय
आहे बैल त्यांनी निगा वगैरे व्यवस्थित केल्या. फक्त विषय काय होता की त्यांचं शेड पडले ते मध्ये महिनाभर घेऊन जावा परत आणून द्या म्हणून आपण आणलाय बाबरेकडे. बाकी काही विषय नाही. आणि ह्यो काय पण टाकाय याला चोसाड नाही हो. आपण हेड बोललो काय वाटतंय भाद्रा. आता कान बिन असं म्हणजे लांब होतोय. आणि तिकडं बघा त्या दोघांची भांडणं चालू आहे दोघा. आता इथं जाळ्या बघा ही भांडणं चालू आहे ह्याची रायबाची ब्रह्माची भांडणं चालू आहेत. रायबा बाजी ब्रह्मा भाद्रा. आता बाबऱ्या उद्यापासून मार मिळेल माझ्या अंगावाला असतं लक्षात ठेव. मला वाटलं विस्तार लागतील का मारायचं तरी मारतोस मला. नको तू बेस लावशील मी आहे इथं. होय भैया आहे म्हणा. बघू उद्या बघू. उद्यापासून याचं रुटीन लावू घ्या आपण व्यवस्थित. जाऊ का बाबरे रायबाला बाबरे म्हणलं इकडे. ए बाबरे मला का त्या दोघांची भांडणं चालू आहे ती ब्रह्माची न्यायची रायबाची. आयला ह्याला ढिला केलाय काय रायबाला ढिला केलाय काय. हे ह्याला अजून टाक. हो इथं आहे पिंटी बाबऱ्याला टाक अजून खाऊ दे राहतो बरोबर घेतली एक टाक. उद्या बसून करते रोबत. बाहेरची लाईट लावूया काय दीपक. हो काही तो बल आहे. दीपक म्हणतो राहू दे तर राहू दे. चला होय का तुला का खरं सांगू का त्या ठिकाणी मी जर वैरण टाका आत्ता गेलो असतो नाही असं घुमत माझ्या अंगावाला असतं. तुम्हाला काहीच वाटत ना बाबरेचं. आता ह्योच विषय तुला सांगू हा ह्योच विषय तुला विषय सांगतो. बाजापाशी बाहेर जात नाही खरं मी बाजापाशी बिंदास जातो. खरं ह्याच्या जवळ धरला तरी मी म्हणतो त्याला बाबा ओढून धर. मी घालणार बाबा शेंब्या तर मी घालणार. आता खोली त्या दिवशी एवढी साफसफाई केली. आता फक्त माल लावायचा बाकी काही नाही. हा ऐक की हे ते रुपेशनं मारायचं की इथं हे लावायचं आहे. ते रायबाचा लेख दिलाय का आपल्याला कपिलवाल्याने ते इथं लावायचा. आणि आपल्या गरीब लागी 2 ट्रॉफी आहेत आपल्याकडे त्या इथं लावायच्या. ते ढाल तीच गरीब लागी. आम्ही गरीब लागीच आहे. आम्ही गरीब लागीतच पाळणार. कमिटी येतात काय काय ह्याची पळत नाहीत. शून्यातून आपलं चाललंय सगळं. त्या इथं 2 ट्रॉफी लागतील. आणि इथं बसायला ते माचा आहे का तो बाहेरचा ते खाते आप्पा ते तुम्ही म्हणल्याल तेव्हा काही डाळ अहो डाळ माहित नाही कसली ही भिजत ठेवतोय बघा. आता 5 बैल आणि ती खपरी आणि ते काय माहिती आहे का. नाही सातू मका आणि सातू मका आणि काय हा सातू मका ही आपलं खपरे आणि ही डाळ 4 आयटम मध्ये. अप्पा कंटाळा आला तरी ते जावा खोली उघडीच असते झोपा निवांत. हो ही रायबाला आणते बघा. ही कपिला ब्रँडच आहे ही दोरी वगैरे.
लाईट पण फिरत आहोत आधी लाईट असू दे आधी लाईट चालू असली का ना तिथं तर आज लवकर बाई आवरला आपला किती 10:30 वाजले आत्ताशी आज लवकर झालं असतं काय झालं सांग मला लवकर आज वैरण आहे ना शिल्लक मला कुठे पुढून टी व्ही बंद करायला सांगितलं ना मोटर आणि पाऊस चालू आहे म्हटलं आता फेर चालू करायचं गाडी ते आपली आणि पाऊस उघडेल की तर आज मला नाही वाटत दिवसभर उघडेल लय बेकार सगळीकडे वातावरण असं झालंय बाबरे शेट आलेले आहेत काल रात्री बरोबर 12 वाजता 12च्या दरम्यान तुम्ही बघू शकता बाबऱ्या आता मी की जवळ गेलो कसं डोळं करत बटाटे केलं का आहे का ए बाबरे असं बाबरे आणि आपल्या फॅमिलीला आता इथनं पुढं दररोज ऐका येणार बाबरे ए बाबरे कसं आहे बाबरे आता हे कडबा रचणार आम्ही इकडं आणि इकडं आता बाहेर बांधायला चालू करायची सगळी विषयच नाही बाबरे शेठ ओय बापा दादा का मारते सारखं मला हा काढलाय लय बहुतेक बाबऱ्याला दिला गेला पाहिजे अजून रायबाला माहित नाही बाबऱ्या इथं आलाय कारण की रायबाला जर कळालं की बाबऱ्या शेट आधी तिथं तर रायबा डोळ बघायचं नसतं आता कवा योग येतोय बघा दोघांचा दोघं समोरासमोर आल्यावर गंमत बघायची नसतं मी ते व्हिडिओ तुमच्यावर शेअर करतोच दोघांचा 36चा आकडा अजिबात पटत नाही एकदा एका व्हिडिओ शेअर केलेलं की असं वार केले का दोघांनी एकमेकावर वार केलेलं शिंगाने चला रे बापरे 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 चल इकडे चल 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 तर खूप म्हणजे खूप दिवसातून आपल्या 66 फॅमिलीला बाबऱ्या दिसलेला आहे तर आज व्हिडिओ जरा लहानच येईल कारण की आता जायचं आहे मला ईश्वरपूरला आपण जी आपल्या फॅमिलीत पिकअप घेतल्या त्याला टायर टाकायचे ती 4 पण नवीन मी तर ते चौकशी करा निघालोय आणि ह्या शेटचं बघितलं काम कसं आहे सगळ्याच्या आधी वैरण खातो गच्च आणि निवांत बसतो खाली टेन्शन घेत नाही असंच पाहिजे खायचं बसायचं निवांत आता फेरं चालू होतील साहेबांचं उघडलं की आता गाडी तोपर्यंत येते आपल्याकडे गाडी आली 4 दिवसाला ह्याला फेरा त्याच्याबरोबर बाबऱ्याला ब्रह्माला आणि हे साहेबांचं काय एक्सरे वगैरे काढून परत अवताला हाणून मग ह्या साहेबांचा फेरा काढायचा कारण कमेंट पण भरपूर आल्या फोन पण आलं आणि इथं पण सांगत होते ते की ह्याची गडबड करू नको फेरा टाकायला अजिबात एकदम हे क्लिअर होऊ दे मग फेरा टाका आणि व्यसन बघू शकता ही पाईपची व्यसन टाकली आता आणि मगाशी असला अंगावाला पळत माझ्या का आला माहिती आहे का मी आता ती म्हटलं व्यसन फिरवायची कारण की लय जण म्हणजे कमेंट पण मी वाचलेल्या की दररोज व्यसन फिरवत जावं म्हणजे 4 दिवसात एकदा तरी फिरवत जावं म्हणून बाह्य शेटून मी फिरवली महाग सरला इकडं आणि पळत आला अंगाव ऐ काय रे हा साधा ते झालाच काय रे दाखव बरं जात तर जखम पूर्णपणे बरी झालेली आहे चला जायचं आहे ईश्वरपूरला आणि चिक्या तिथं असतो बघा निवांत तर मी आलेलो आहे
घरी गेलेलो आणि आता निघालोय मोटर बंद करायला, कारण की आज पडलेला आहे पाऊस भरपूर. चला तर म्हटलं मोटर बंद करायची. आणि एक विषय आहे, त्या साहेबासनी धुणार आहे मी. गपचूप हळूच घेणार आत शेडत, धुवून देत नाही अजिबात. कळतं त्याला लगेच आंघोळ घालणार आहे. मग गडी लांब 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 पळतो. हळूच घेणार आत बांधतो आणि काढतो धुवून. इतका भरलाय आणि असाच येतोय घरात सगळ्या ह्याच्यात लोळतोय. दररोज 3-4 वेळा फरशी लागते पुसायला. चला तर आता मोटर तेवढी बंद करून येतो. त्यात इथं जायचं आहे, एक पेटे इथं मध्ये, इथली मोटर बंद करायची आणि इथं ती चालू आहे. मी बाहेर शेतनं काल सऱ्या सोडले त्या. ओके, सऱ्या पोचले त्या. चला आता ही लागण उगवून आलेली आहे मस्तपैकी. सांधवायला लागणार कुठं कुठं तरी जरा. ये बाबा चिक्या, ये बघा चिक्या, तुला आहे आज अंघोळ. तर पाणी आलेलं आहे इथंपर्यंत. आता मोटर बंद करायची. इथनं इकडं पाजून झाले, एवढंच राहिलेलं. हे पण तुकडं झाले पाजून. आता मोटर पण केल्या बंद. इकडं जाऊ दे पाणी जरा डबाला. चिके चिके चिके, नुसतं चिके. थांबा उठ. चल, चिक्क्याला पाहिजे नुसतं खेळायला. चिक्क्याची गंमत बघा आता. चिकडी आहे. चल, त्याला माहित नाही त्याला आंघोळ घालणार आहे. त्याच पक्ष्यांच्या मागे लागते. लय हुशार बाबा चिक्क्या, लय हुशार. लय चिक्क्याच्या ये मग तू तरी येणार. इथनं बघत बसलाय. आता श्रीशेच्या मम्मीनं सांगितलंय शॅम्पू घेऊन या. आम्ही शॅम्पू घेऊन आलेलो त्याला धुवायला. इथं ते म्हणजे शॅम्पू घराकडे घेऊन या. की काय दोरी पण घेतलेली त्याला बांधायला. आणि त्याला साहेबाला काढतो घरातच धुवून. गोड बोलून बांधतो. ह्यो त्याचा शॅम्पू आहे बघा चिक्क्याचा. बाबा जाऊन तिथं बसला. हिरा झाला.